मॅडम, मला तुमची साक्ष हवी आहे. तुम्ही माझी साक्ष घ्यायला आलात? तुम्हाला माहितीये माझ्या पोरीचा खून कोणी केलाय, पण तरी सुद्धा तुम्ही त्याला कधीच पकडणार नाही. आणि पकडलंच तर पुराव्याअभावी तुम्ही त्याला मोकाट सोडणार. काय काय केलं होतं माझ्या पोरीनं? एकुलती एक माझी पोर, माझ्या पोरीला तळहाताच्या फोडासारखं जपलं होतं, अगदी कष्टाने शिकवलं होतं. एकुलती एक पोर माझी. म्हटलं होतं नोकरी करून म्हातारपणी मला सांभाळेल, पण नशिबाला तेही पाहवलं नाही. सगळं सगळंच संपलं. आता कोण आहे या जगात माझं? मला माहित नाही का झालं, कशासाठी झालं. पण हिची शिक्षा मला भोगावी लागते. देवा, अरे देवा, हिच्या जागी मला मारलं असतं तर बरं झालं असतं. पोर माझी. माझी पोर. चल बेटा, निघतो मी. अहो, तुमच्याशी काहीतरी बोलायचंय. बसा. अगं नंतर बोललो असतो ना. बसा. बरं बोल बाई. अहो, भवानीचा शूरपणा मलाही आवडत होता, पण आता तो उग्र रूप धारण करायला लागलाय. आपलाही संसार आहे, लहान मुलगी आहे. आपलं काही वाटोळं व्हायच्या आधी तिला रूम सोडायला सांगा. पार्वती. अहो, तुम्हाला जी काही मदत करायची असेल ना, ती लांबून करा. पण पार्वती. ते म्हणतायत ते बरोबर आहे. आणि आता माझ्या सोबत माझी आई सुद्धा आहे, त्यामुळे आता मला नवीन घर बघायलाच पाहिजे. पण भवानी. काका, तुम्ही माझ्यासाठी खूप काही केलत, त्याचे उपकार मी कधीच फेडू शकणार नाही. चल आई. ताई 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 ताई, तू आम्हाला सोडून चाललीस? तुझी आठवण आली ना की येईन तुला भेटायला. पण माझं चॉकलेट. चॉकलेट. हे घे तुझं चॉकलेट. बाय. आई नमस्कार. नमस्कार. कशा आहात आई? मी बरी आहे. मॅडमची तब्येत कशी आहे? माझी तब्येत ठीक आहे. पोरींनो, धीर सोडू नका. माझ्याबरोबर आता भवानी आणि भवानीची आई आहेच. त्याच्यामुळे काही टेन्शन नाही. बसा तुम्ही. फक्त माझी सुट्टी घेतलीस ना? हाय. 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 अरे हाय. हाय सोनम. हप्ता द्या हप्ता. हे सांग ना, तू काय बोलतच नाही बाबा. ये टोपीवाले. हे बघ ते बघ तिथे.
कुठे निघालीस? बघ बघ बाहेर बघ ते कसे मारतात त्यांना बिचाऱ्यांना. बघ ते कसे हप्ते गोळा करतात. बघ ते. आपल्याला अशा प्रकारचा अटॅक करायचा नाहीये. घाबरलीस तू? त्या शिलाच्या मरणाने घाबरलीस तू? नाही ग, ये इथे तू ये. बस. आपल्याला ही लढाई वेगळ्या पद्धतीने लढायची आहे. सूर्याजी संपला तरी ही दादागिरी नाही संपणार आहे. उद्या अजय दादा होईल. हे संपवायचं असेल ना तर मुळात ही सिस्टम तोडायला हवी. उत्तराला उत्तर देण्यापेक्षा विचार करून लढा देऊ. अगं पोरीनो, काय चाललंय तुमचं हे? कोण गुंड आहे तिथली आणि कसली लढाई लढताय तुम्ही? मला कोणी सांगेल का? अगं आई, मी तुला सगळं नंतर सांगते. तू विश्रांती घे, थकली आहेस. बरोबर आहे. सरकार, कंपनीचे मालक आलेत. नमस्कार. बोला. सरकार, आमच्या कंपनीला 20 हेक्टर जमीन हवी. मग पुढे? शेतकरी तयार झालेत. आम्ही त्यांना काही पैसेही वाटलेत. मग पुढे? या जमिनीमध्ये आमच्या कंपनीचा प्लांट उभा केला तर मग आम्हाला 50 करोड रुपयांचा फायदा होतोय. पण 10 कोटी रुपये वाटावे लागतात. बरं, मग पुढे? शेतकरी संघटनेचा अध्यक्ष ऐकायलाच तयार नाही. उलट शेतकऱ्यांना तो आमच्या व आमच्या कंपनीच्या विरोधात भडकवतोय. मग पुढे? मी तुम्हाला 1 करोड रुपये द्यायला तयार आहे. अरे अरे काय करतो मर्दा? आगे उचल. उचल. अरे उचल. शाबास. लाव पाट लाव. हान. हा. घे घे घे. 1 करोड. बस. म्हणजे तुम्ही तुपासी आणि आम्ही उपासी. अजिबात जमणार नाही. घे घे घे. सरकार याच्यापेक्षा जास्त नाही देऊ शकत हो. 2 करोड. एवढं होणार नाही. 3 करोड. सरकार सौदा पक्का. 3 करोड. तुमचं काम झालंच म्हणून समजा. सरकार, तुमच्या हाताची चव लागली आहे बघा. सरकारनं वैरण टाकल्याशिवाय जनावर वैरणच खात नाहीत बघा. शिवाय सरकारची बॉडी पण बनते. सरकार पण सरकार, काही जरी झालं तर आंदोलन मात्र मी मागे घेणार नाही. आणि शेतकऱ्याच्या पाठीवर पाय तर मी अजिबात देणार नाही.
सरकार सरकार असं करू नका. मला बायका पोर येतो. मला हाऊस नाही तुला जिभे मारायची. मी जरी जमीन शेजला विकत असलो तरी तो महाराष्ट्रीयन माणूस आहे. शेतकऱ्यांना चांगले पैसे देणार आहे तो. कळलं का नाही? चला मी समजून सांगतो तुम्हाला. ये कशाला नादाला बादशाह. लागतं? सरकार आहे येड्या खोबडीच. उग नादाला लागू नका. मी आहे ना तुमच्या बरोबर. अजिबात काळजी करायची नाही. हे टकल्या नीट पाणी टाक. पण वामन दादा मी काय करू आता? अजिबात विचार करायचा नाही. अहो सरकार लय येड्या खोबडीच आहे. कळलं ना? कधी काय करेल सांगू शकत नाही. अहो स्वतःचा जीव वाचला तर किती संघटना विकत घ्याल तुम्ही. त्याची काळजी करायची नाही. सरकारला सांगून तुमची दक्षिणा घरपोच करतो. निघा. आणि हो, घरी जाऊन सरकारनं सांगितलेल्यावर निवांत विचार करायचा. निघा. एकच फाईट हवा झाली टाईट. आता अन्यायाशी नाही समझोता नाही साईट. एकच फाईट हवा झाली टाईट. मुठावळली उठली स्त्री पेटली लाईट. जन्म आमचा सहन करायला नाही. जन्म आमचा लढायला झाला आहे. डोळ्यात स्वप्न हातात धैर्य. नियती बदलायला आलो आहे. मान तोडतो आज आवाज. भीतीला देतो आम्ही उत्तर. शांत होतो म्हणून कमकुवत नाही. गरज पडली तर वज्रासारखा स्वर. एकच फाईट हवा झाली टाईट. आता अन्यायाशी नाही समझोता नाही साईट. एकच फाईट हवा झाली टाईट. आता अन्यायाशी नाही समझोता नाही साईट. आम्ही अबला नारी नाही. आम्ही सबला नारी आहोत. जखमा आमच्या कहाणी झाल्या. त्यातूनच क्रांती वाहत आहे.